तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा. 11वी व 12वी सायन्स, JEE, CET, नीट आणि NDAसाठी 14 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू. सुसज्ज क्लासरूम, प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक, अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी, हॉस्टेल व मेसची खास सुविधा. चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा. नाव नोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर, एरंडे सर, मासाळ सर व शिंदे सर यांच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता बालाजी अकॅडमी, प्रसाद चित्रमंदिरासमोर, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये प्रसारांचे स्वागत. आमदार सुहास भैया बाबर यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मतदारसंघाला एक वेगळी बातमी दिली. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि टीमने विटा शहरात एक नवीन उपक्रम सुरू केला असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली. तसेच विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि टीमचे काम अतिशय चांगले असून राजकीय दृष्टिकोनातून कुणी काहीही म्हणालं तरी आम्ही पोलिसांच्या पाठीशी आहोत. तसे तमाम जनतेनेही पोलिसांच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना चांगल्या कामगिरीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते नुकताच पुरस्कारही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस मित्र म्हणून अतिशय चांगली कामगिरी करणाऱ्या शिराज भैया शिकलगार यांचा सत्कारही आमदार सुहास बाबर यांनी केला. कोरोना काळापासून शिराज भैया शिकलगार पोलिसांबरोबर अतिशय चांगली कामगिरी करत असल्याचेही आमदार सुहास बाबर यांनी सांगितले. विट्याच्या पार्किंगबाबत अतिशय गंभीर होत मार्चनंतर पोलिसांना पार्किंगबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या. तसेच विट्याच्या रिंग रोडचा प्रश्नही लवकरच निकालात आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विटा पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावर अपघात होणार नाही, गुन्हा घडणार नाही, याशिवाय रस्त्यावर कुठलीही गाडी उभी राहणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचेही सांगितले. पाहूयात काय म्हणाले ते. आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून 100 दिवसाचा प्रोग्राम प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी दिला होता आणि पोलीस डिपार्टमेंटला गृह खात्याला त्यांनी एक 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत काही विविध उपक्रम सुचवले होते. त्याच्यामध्ये नवीन कायदे आलेले, त्या नवीन कायद्यांचं लोकांच्यापर्यंत ते कायदे पोचवून त्यांच्यामध्ये जनजागृती करणे, कॉलेजेस, शाळा, सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना किंवा इतर सगळ्या NGOs त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांचं त्या ठिकाणी प्रबोधन करणे, त्या कायद्यांची माहिती देणे, पोलीस स्टेशनच्या आवाराची स्वच्छता करणे, त्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्यांनी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आज आदरणीय PI साहेब फडतरे साहेब या ठिकाणी, त्यांची अख्खी टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि पोलीस स्टेशनच्या मार्फत या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा हायस्कूल, बरोबर ना, विटा हायस्कूलपर्यंत एक सेफ रोड म्हणून कन्सेप्ट त्यांनी नवीन डिक्लेअर केली आहे, ज्याच्यामध्ये ह्या चौकापासून म्हणजे महाराजांच्या पुतळ्यापासून ते विटा हायस्कूलपर्यंत या सगळ्या याच्यावरती लाईटची उपलब्धता, CCTV कॅमेरे, इथल्या हा नॉन क्राईम म्हणजे क्राईम घडू नये यासाठी हा रोडवरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं देखरेख पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी ठेवेल. चौकामध्ये पाण्याच्या टाकीजवळ, क्रांतिसेन नाना पाटील पुतळ्याजवळ आणि विटा स्कूलच्या आसपास या ठिकाणी एक पोलीस कायम त्या ठिकाणी बंदोबस्तात राहील. त्यांचं त्या ठिकाणी एक सर्व्हेलन्स राहील त्यांचा सगळ्यांचा. चालतसुद्धा त्यांची गस्त त्या ठिकाणी राहणार आहे, पोलिसांच्या गाड्या त्या ठिकाणी फिरणार आहेत आणि ह्या रोडला क्राईम होऊ नये अशी एक कन्सेप्ट त्यांनी त्या ठिकाणी राबवले. 15 एप्रिलपर्यंत राबवा असा त्यांचा आदेश होता, पण सगळ्या डिपार्टमेंटने, पोलीस डिपार्टमेंटनं आज त्यांनी निर्णय असा घेतला आहे की तो पुढे एक्सटेंड करून जेवढं जास्त त्या ठिकाणी तो सेफ रोड ठेवता येईल त्या ठिकाणी ठेवण्याचा ते निर्णय घेतला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या शहराचं, आपल्या तालुक्याचं पोलीस डिपार्टमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. एका गोष्टीमध्ये त्या सगळ्यांचं म्हणजे PI साहेब असतील, त्यांचे सगळे खालचे अधिकारी असतील, सगळं टीम असेल, DBची त्यांची टीम असेल, या सगळ्यांचं या खानापूर मतदारसंघाच्या वतीने मी पहिल्यांदा एका गोष्टीचं अभिनंदन करेन की त्यांनी परवा दिवशीसुद्धा मायनीचे काही लोक त्या ठिकाणी पकडून आणले होते आणि त्यांना क्राईमच्या जी आढावा बैठक असेल त्याच्यामध्ये सगळ्या SP ऑफिसने त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, गौरव केलेला आहे. IG साहेबांनी पण 45,000 रुपयेचा IG साहेबांनी त्यांना पुरस्कार दिला आहे. परवा दिवशी इंजेक्शन्स जे पकडले होते, 35 आरोपी त्यांनी त्या ठिकाणी फरारी असलेले जे वॉन्टेड होते ते सगळे पकडलेले आहेत. काल चंद्रकांत दादांच्या हस्ते त्यांना 11,000 रुपयेचं बक्षीस जाहीर झाले. इंजेक्शन्स जे त्यांनी परवा पकडले होते, अत्यंत ताकदीनं ते या ठिकाणी शोध घेत आहेत. मी
त्या सगळ्यांचं आमच्या मतदारसंघाच्या वतीनं मी या सगळ्या डिपार्टमेंटचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभिनंदन करेन, त्यांना शुभेच्छा देईन. फक्त मी मतदारसंघाला एवढंच सांगू इच्छितो की काही जरी म्हटला म्हणजे काय चर्चा होती आता की इंजेक्शन सापडले, हे सापडलं, म्हणजे आपल्याकडे वाढलेपेक्षा त्यांनी शोधून काढले आणि त्याला आळा घातल्याने ते बंद केलं, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचं सगळ्यांनी खरं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या पाठीमागं आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. आज कोण काय म्हणतं, कोण राजकारणामध्ये कोण काहीतरी बोलत असेल, पण त्याची गोष्ट वेगळी असली तरीसुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या डिपार्टमेंटनं या मतदारसंघामध्ये पार पाडलेली आहे. ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. त्यामुळे आम्ही सगळे ह्या मतदारसंघातली सगळी आम जनता या पोलीस डिपार्टमेंटच्या पाठीमागं आहे. त्यांच्या सगळ्या कामाला आम्ही अत्यंत ताकदीने त्यांच्याबरोबर राहू, त्यांना कुठेही अडचण येऊन देणार नाही. मी मतदारसंघाच्या वतीने ह्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला. इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते. त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात. चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा. संपर्क 78 23 86 1502.